नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 21 नोव्हेंबर 2021 रोजी जो टीईटी पेपर क्रमांक 2 झाला होता, या पेपरमधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या संदर्भाने जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 61 ते 90 या दरम्यान बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले होते, त्यांचा सराव आपण करून घेऊयात। कारण येणाऱ्या टेट एग्जामसाठी हे प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। ज्या विद्यार्थ्यांना थोडं विश्लेषण ऐकताना लिहून घेऊ वाटलं तर ते विद्यार्थी नोटबुकमध्ये ही विशेष माहिती लिहून घेऊ शकतात, त्यांना देखील निश्चित फायदा होऊ शकतो। तर अधिक वेळ न घेता आपण लगेच प्रश्नांचा सराव करूयात। प्रश्न आहे बघा, पत्त्यांचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परिकथा, भूताखेतांच्या कथा ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारामध्ये येतात? सौंदर्यनिष्ठ कल्पना, अनिर्बंध कल्पना, व्यावहारिक कल्पना, पुनरुत्पादक कल्पना। परत एकदा प्रश्न वाचा की पत्त्यांचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परिकथा, भूताखेतांच्या कथा, म्हणजे इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये कल्पना निर्माण करताना कोणतेही नियम पाळले नाही, म्हणजे एकदम स्वैर विचार आहेत। ठीक आहे, परिकथा म्हणले की काय, त्याच्यामध्ये जादूगार वगैरे असे खूप मोठे स्वैरपणा येतो। म्हणजेच ही कोणती कल्पना असणार आहे? अनिर्बंध कल्पना असणार आहे। म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अनिर्बंध कल्पना। आता बेसिक आपल्याला माहीत पाहिजे की कल्पना म्हणजे काय? प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांची जुळवणी करून एक वेगळेच मानसिक चित्र तयार करण्याची प्रक्रिया, जिला आपण कल्पना म्हणतो। ठीक आहे, तर कल्पनेच्या प्रकारावर आधारित हा प्रश्न विचारला आहे। बाकीचे पर्याय बघा, सौंदर्यनिष्ठ, व्यावहारिक आणि पुनरुत्पादक। बेसिक कल्पनाचे दोन मुख्य उपप्रकार आहेत, पुनरुत्पादक आणि रचनात्मक। रचनात्मकचे मुख्य दोन, सृजनात्मक आणि अनुकरणात्मक, आणि सृजनात्मकचे 3, व्यावहारिक, अनिर्बंध आणि सौंदर्यनिष्ठ। परीक्षेचा विचार करता किंवा येणाऱ्या परीक्षेचा विचार करता आपल्याला हे पण माहीत पाहिजे की सौंदर्यनिष्ठ म्हणजे काय? सौंदर्यनिष्ठ परिकल्पनेमध्ये कल्पनाविलास आणि मनमोहकता हे मुख्य भाव असतात। म्हणजे काय, जसं एखादा चित्रकार आहे किंवा एखादा साहित्यिक आहे, तो काय कथा लिहितो, कादंबरी लिहितो, तर ते सौंदर्यनिष्ठ कल्पनेची उदाहरणे आहेत। व्यावहारिक कल्पना म्हणजे काय, आपण रस्ते, पूल, एखादं घर पाहतो, बिल्डिंग्स पाहतो, त्याच्यामध्ये कितीही कल्पना आली तर त्याचा व्यावहारिक उपयोग होतो, तिला आपण व्यावहारिक कल्पना म्हणतो। पुनरुत्पादक कल्पना म्हणजे काय, मागील अनुभवांच्या प्रतिमांचं पुनरुज्जीवन होतं, तिला आपण पुनरुत्पादित कल्पना म्हणतो। तर ते तर इथं येणारच नाही, म्हणून आपल्या प्रश्नाची तर म्हणजे परिकथा म्हणलं की आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे की इथे एकदम स्वैरपणा आहे, म्हणजेच या अनिर्बंध आहेत। म्हणजे अनिर्बंध कल्पनेलाच दुसरं नाव काय आहे? स्वैर कल्पना। ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे आहे। त्यानंतर नेक्स्ट, पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडले आहे? पर्याय दिले तर विचाराची व्याख्या दिली आहे, स्टर्न, स्टाउट, J.S. रॉस, नॉर्मन एलमन। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नॉर्मन एलमन यांनी ही व्याख्या केलेली आहे। आता व्याख्यामध्ये आपल्याला विश्लेषण न पाहता जेवढ्या काही तुम्हाला ज्या टॉपिकच्या व्याख्या विचारल्यात, विशेषतः व्यक्तिमत्वाची, बुद्धिमत्तेची, भावनिक बुद्धिमत्तेची, विचार प्रक्रियेची, या ज्या व्याख्या आहेत, मुख्य व्याख्या, या सर्वच 3-4 ज्या काही बुक्स आहेत तुमच्याकडे, त्या बुक्समध्ये दिल्या 3-3, 4-4 व्याख्या पाठ करून जा। कारण प्रत्येक इयरला जे काही सायकोलॉजिस्ट किंवा एज्युकेशनलिस्ट आहेत ह्यांच्या बदलून व्याख्या तुम्हाला विचारलेल्या असतात। म्हणजे कधी आपल्याला स्टाउटची जर असेल बुकमध्ये ती पाठ करा, किंवा रॉसची असेल तर ती पाठ करा, कारण आपल्याला तसे बदलून दरवर्षी ते व्याख्या विचारतात। त्यानंतर परत एक विचार प्रक्रियेवरच प्रश्न आहे, दिलेल्या विचार प्रक्रियेबद्दलच्या विधानामध्ये कोणते विधान विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करत नाही? विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करत नाही। ठीक आहे, तर पहिला पर्याय आहे बघा, काकतालीय न्यायाने
घटना व त्यांचे कारण यात संबंध जोडू नये, हे तर बरोबर आहे, म्हणजे हे महत्त्व स्पष्ट करतं. आता काकतालीय न्याय म्हणजे काय आपल्याला माहीत आहे. विचार प्रक्रियेमधला एक त्याला काय म्हणू आपण, एक अडथळा आहे. जर आपण तो सकारात्मक म्हणजे तो पाळला तर बरोबर आहे. काकतालीय न्याय आपण कशाला म्हणतो, की दोन घटना लागोपाठ घडल्या की त्यांचा एकमेकाशी अर्थार्थी संबंध नसताना त्या घटनेचा कार्यकारण संबंध आपण एकमेकासोबत जोडणे, याला म्हणतो आपण काकतालीय न्याय. तर ते म्हणतात की जोडू नये, तर ते बरोबर सांगायला लागले. कारण जर असं केलं तर विचार प्रक्रियेमध्ये अडथळा होईल. जोडूच नाही, कारण कावळ्याला लढवायचे आणि फांदीला आलं मोडायचे, किंवा जे पुस्तकामध्ये तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत, जसं एखादी नववधू घरात आली सून म्हणून, आणि एखादा दीर्घकाळ असणारा घरात एखादा व्यक्ती जर दगावला, तर आपण दोन घटनाचा संबंध लावतो, म्हणजे चुकीचं आहे ते, बरोबर आहे. म्हणून तसा संबंध जोडू नये का, तर हो, म्हणजे हे आपलं उत्तर नाही. ठीक आहे, कारण ते शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करते. संबोध निर्माण करीत असताना ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे शैक्षणिक सूत्राचा वापर करणे अनावश्यक म्हणते ते. ठीक आहे, तर इथं आवश्यक पाहिजे होतं, तर हे बरोबर असतं, म्हणजे हे चूक आहे, म्हणून हेच उत्तर आहे. का, कारण हाच पर्याय विचार प्रक्रियेचं शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करत नाही, कारण ही सूत्र वापरणं गरजेची आहेत, अनावश्यक नाही, गरजेची आहेत. ठीक आहे, मग साहजिकच तिसरं पण बरोबर येणार. विज्ञानातील निरीक्षण, भूमितीतील प्रमेय, इतिहासातील घटना, विविध देशांची भौगोलिक परिस्थिती अभ्यासताना विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार करून निष्कर्ष काढू द्यावेत. बरोबर आहे. ज्या गोष्टींच्या आधारावर निष्कर्ष काढतो त्या दिलेल्या गोष्टी पुरेशा आहेत की नाहीत हे पाहिले पाहिजे, हे पण बरोबर आहे. मग चुकीचं कोणतं होतं, 2, म्हणून पर्याय 2 हेच काय आहे, उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, गिलफर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या 120 घटकाचे वर्गीकरण 3 गटात केलं आहे. त्यापैकी क्रिया या गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही. आता गिलफोर्डची जी 120 घटक बुद्धिमत्तेची उपपत्ती आहे, त्यामध्ये गिलफोर्डनं मुख्य 3 घटक सांगितले. कोणते? क्रिया, आशय आणि निर्मिती, हे 3 घटक सांगितले, आणि त्याच्यामध्ये परत उपघटक सांगितले. तर प्रश्न काय म्हणतो, क्रिया या गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही, आणि पर्याय दिले बोध, स्मरण, मूल्यमापन आणि पद्धती. आता क्रिया या गटात बघा, क्रिया या गटात बोधन बसते, स्मरण बसते आणि मूल्यमापन पण बसते. कोण बसत नाही? पद्धती. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पद्धती, कारण पद्धती बसते निर्मिती या मुख्य घटकामध्ये. ठीक आहे, म्हणजे थोडंसं टेक्निकलच आहे, तुम्हाला थोडासा याचा अभ्यासच करावा लागणार आहे. म्हणजे 1-2 वेळेस रफवर आपण हे मुख्य घटक आणि त्याचे उपघटक लिहावं लागणार आहेत, जेणेकरून तुम्हाला माहीत पाहिजे की क्रियामध्ये हे 5 घटक येतात, आशयामध्ये हे 4 घटक येतात आणि निर्मितीमध्ये हे 6 घटक येतात. ठीक आहे, एकतर लिहून घ्या किंवा तुम्हाला जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनललाही उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना या गोष्टीवर भर दिला आहे: गुणविशेष, परिपक्वता, अध्ययन आणि परिणाम. आता गेसेलची जी मुख्य विकासाची परिपक्वन उपपत्ती आहे नावानंच, तर त्यामध्ये गेसेल असं म्हणतो की ज्या बालकांच्या ज्या विकासाचे टप्पे आहेत किंवा ज्या विकासाच्या अवस्था आहेत कोणत्याही व्यक्तीच्या, त्यामध्ये परिपक्वता महत्त्वाची आहे. जर आपण परिपक्वतेपूर्वी जर त्याला एखादं प्रशिक्षण दिलं तर तेवढा फारसा त्याला उपयोग होणार नाही. मग आता विकासाची संकल्पना मांडताना तो परिपक्वतेला जास्त महत्त्व देतो आणि गुणविशेषला पण देतो, पण जास्त परिपक्वतेला देतो. पण परीक्षा विभागानं उत्तर दिलं आहे गुणविशेष. इथं थोडंसं माझं कन्फ्युजन झालं आहे. ठीक आहे, परिपक्वता हा एक तर पर्याय नव्हता पाहिजे, जेणेकरून मग आपण गुणविशेष हे मानू शकलो असतो, परंतु आन्सर कीनं मात्र गुणविशेष हेच उत्तर आपल्याला दिलेलं आहे, परिपक्वता नव्हे. पण परिपक्वता हे सुद्धा उत्तर वाटतं. ज्या विद्यार्थ्यांना याबद्दल एक्स्ट्रा माहिती आहे ते विद्यार्थी कमेंटमध्ये गेसेलच्या विकासाच्या संकल्पनेबाबत लिहू शकतात, जेणेकरून इतरांनाही त्याचा फायदा होईल आणि मला पण थोडीशी त्याची माहिती
मिळेल, जेणेकरून आपण दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये गेसेलच्या उत्पत्तीबद्दल एक्स्ट्रा माहिती देऊ शकू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी ही औपचारिक अध्यापन उपपत्ती आहे. आता अध्यापनाच्या मुख्य 3 उपपत्ती आहेत. अध्यापनाच्या मुख्य 3 उपपत्ती. अध्यापनाच्या उपपत्तीचं वर्गीकरण 3 गटात केलेलं आहे: औपचारिक, वर्णनात्मक आणि सर्वसामान्य. प्रश्न काय विचारला? डॅश डॅश ही औपचारिक अध्यापन उपपत्ती आहे. आता औपचारिक, वर्णनात्मक आणि सर्वसामान्य आपल्याला विचारले औपचारिक अध्यापन उपपत्तीचा गट. तर औपचारिक अध्यापन उपपत्तीमध्ये सॉक्रेटिसची अध्यापन पद्धती, पारस्परिक पृच्छ अध्यापन उपपत्ती, हर्बर्टची संप्रेषण अध्यापन उपपत्ती आणि आकारवादी अध्यापन उपपत्ती या 4 येतात. मग आता कोणता पर्याय बरोबर असणार आहे? सॉक्रेटिसची उपपत्ती ही काय आहे? औपचारिक अध्यापन उपपत्ती आहे. कारण अनुदेशन, ब्रूनर आणि अध्यापनाची सामान्य उपपत्ती त्या याच्यामध्ये येत नाहीत, त्या वर्णनात्मक आणि सर्वसामान्यमध्ये येतात. कारण आपण जर विचार केला, कोण म्हटलं आपण? बघा, अनुदेशन आणि ब्रूनर. तर अनुदेशन येते वर्णनात्मकमध्ये आणि ब्रूनरची सुद्धा वर्णनात्मकमध्येच येते. हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून औपचारिक कोणती आहे? तर सॉक्रेटिसची अध्यापन उपपत्ती आहे. म्हणजे आपल्याला लक्षात पाहिजे की औपचारिक अध्यापन उपपत्तीमध्ये सॉक्रेटिसची, त्यानंतर पारस्परिक पृच्छ अध्यापन उपपत्ती, संप्रेषण अध्यापन उपपत्ती आणि आकारवादी अध्यापन उपपत्ती. म्हणजे लिहून घ्या की या 4 औपचारिक अध्यापन उपपत्ती आहेत, कारण तुम्हाला एक्झामला त्या विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. म्हणून आपण 3ही उपपत्ती दिल्या. म्हणजे औपचारिक 4 आहेत, वर्णनात्मक 2 उपपत्त्या आहेत, अनुदेशन अध्यापन उपपत्ती गार्टनची आणि बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्ती ब्रूनरची. त्याच्यानंतर सर्वसामान्य अध्यापन उपपत्तीचे 4 गट येतं. ते पण तुम्ही नोंद करून घ्या रफ वहीमध्ये, जेणेकरून तुम्हाला ते उपयुक्त पडतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उपपत्तीवरच आधारित, त्याच टॉपिकवर आधारित प्रश्न आहे बघा. सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाची ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ता कोण आहे? अध्यापनाची ज्ञानात्मक उपपत्ती, ज्ञानात्मक अध्यापन उपपत्तीचा पुरस्कर्ता आहे N.L. गेज. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे N.L. गेज. इतका सरळ क्वेश्चन आहे. एकाच टॉपिकवर 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. म्हणजे आपल्याला किमान ही उपपत्ती कोणी मांडली, ठीक आहे, कोणत्या गटात आहे आणि ह्या उपपत्त्या कोणी मांडल्या, म्हणजे थोडक्यात आपल्याला हे लिहूनच घ्यावं लागणार. 1-2 वेळा रफमध्ये लिहा, त्यांचा सराव करा. कारण तुम्हाला माहीतच पाहिजे की कोणती वर्णनात्मक आहे आणि कोणी मांडली, कोणती औपचारिक आहे आणि कोणती सर्वसामान्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी व्यक्तित्वावर परिणाम करणाऱ्या घटकापैकी हा मनोसामाजिक घटक आहे. मनोसामाजिक, शारीरिक दुबळेपणा, संस्कृती, अनुवंश आणि शरीरयष्टी. तर मनोसामाजिक म्हणजे दोन्हीमध्ये, तर तो मनोसामाजिक घटक असणार आहे संस्कृती. ठीक आहे, मनोसामाजिक घटकामध्ये येईल संस्कृती. सामाजिक घटक म्हणजे आपल्याला काय, या अनुवंश, शरीरयष्टी, शारीरिक दुबळेपणा हे काय थोडेसे जास्त फिजिकलचे रिलेशनमध्ये चाललेत, बरोबर आहे. तर हे संस्कृतीच्या संदर्भानं येणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट, मानवी विकासाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी शिक्षकाला अनुवंश व परिसर या दोन्ही घटकांचा विचार करावा लागतो. त्यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करते? परत एकदा प्रश्न वाचा बघा. प्रश्न काय म्हणते ते, मानवी विकासाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी शिक्षकाला अनुवंश व परिसर या दोन्ही घटकांचा विचार करावा लागतो. यासाठी कोणते विधान समर्थन करतात? पहिलं विधान बघूया. शाळेत येणाऱ्या भिन्न अनुवंशाच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तींचा विकास व्हावा म्हणून योग्य वातावरण देण्यासाठी हे प्रतिनिधित्व करते, बरोबर आहे. भिन्न अनुवंश आहेत पण योग्य वातावरण देणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याच्या उपजत वृत्ती व कला लक्षात घेऊन
तशा प्रकारच्या अभ्यास विषयांची सोय करण्यासाठी, बी पण त्यामध्ये येईल. गरीब किंवा मागासलेल्या मुलांना योग्य वातावरण देऊन त्यांची प्रगती होण्यासाठी, क पण येईल. शिक्षकांना अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक मर्यादा समजून घेऊन योग्य अध्यापन पद्धतीची निवड करण्यासाठी, म्हणजे डी सुद्धा त्याच्यामध्ये येईल. म्हणजे अ, ब, क आणि ड हे सर्व विद्यार्थी अनुवंश व परिसर या संदर्भानं हे सर्व जे काही पर्याय आहेत हे सर्व विधाने या अनुवंश आणि परिसराच्या संदर्भानं समर्थन करताना आपल्याला दिसतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसते तसेच पूर्ण बंधनही नसतं, तर मर्यादित स्वातंत्र्य असते व प्रयोज्याला वर्तन विषयक 3-4 पर्याय दिलेले असतात, त्यास डॅश डॅश असे म्हणतात. प्रयोज्याला म्हणजे ज्याच्यावर आपण प्रयोग करायला लागलोय तर त्याला स्वातंत्र्य नसतं पूर्ण आणि बंधनही नसतं. ठीक आहे, त्याला एक पर्याय दिलेले असतात 3-4 प्रयोज्याला, तर त्याला काय म्हणतो आपण, तर आपण त्याला म्हणतो कारक अभिसंधान. आपण त्याला म्हणतो कारक अभिसंधान. बघा, ह्या व्याख्येमध्येच आपल्याला 2 पर्याय काढता येतात. काय म्हणतात ते आपल्याला माहिती आहे की साधक अभिसंधानामध्ये काय आहे, प्रयोज्याला पूर्णपणे मुक्त, म्हणजे तुम्ही स्किनरचं जर साधक अभिसंधान 1-2 वेळी जरी पहिल्या वाचल्या तर आपल्याला लक्षात येते की प्रयोज्याला पूर्णपणे मुक्त आहे तो प्रयोज्य, म्हणजे हे उत्तर कटलं. आता अभिजात अभिसंधानामध्ये आपल्याला माहिती आहे की पूर्ण नियंत्रणे, पॅवलॉवचा प्रयोग आठवा, पॅवलॉवचा अभिजात अभिसंधान, याच्यामध्ये प्रयोज्याला पूर्ण नियंत्रणे, म्हणजे हे पण कटलं. मग हे शक्य कुठं आहे, कारक अभिसंधानामध्ये. तात्कालिक अभिसंधानाबद्दल थोडीशी आपल्याला माहिती मिळालेली नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्यक्तींच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व या विशिष्ट वर्तनाला विशिष्ट बक्षीस देऊन अपेक्षित वर्तन अध्ययनार्थ्याकडून घडून आणण्यासाठी हा अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. अध्यापनाच्या प्रकारावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. परत एकदा वाचन करू. व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व या विशिष्ट वर्तनाला विशिष्ट बक्षीस देऊन अपेक्षित वर्तन अध्ययनार्थ्याकडून घडून आणण्यासाठी हा अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. तर अपेक्षित वर्तन म्हटलं की उत्तर जाईल प्रशिक्षणाकडं. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे, प्रशिक्षण. कारण संस्करण यामध्ये काय असतं की हा त्याच्या पुढचा टप्पा आहे, म्हणजे अध्यापनाचा हा उच्च दर्जाचा प्रकार आहे. विद्यार्थ्यामध्ये मूल्य, श्रद्धा, स्थिर भाव निर्माण करण्यावर भर दिला जातो. कुठं, संस्करणामध्ये. अनुदेशनामध्ये काय असतं, विद्यार्थ्यामध्ये नियोजनरित्या ज्ञान आणि माहितीच्या संक्रमणासाठी अनुदेशन उपयुक्त ठरतं, म्हणजे याचा संबंध विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेशी असतो. ठीक आहे, अनुदेशनाचा. आणि अभिसंधानामध्ये काय असतं, विशिष्ट उद्दीपक विशिष्ट प्रतिसाद अशा स्वरूपाचा संबंध असतो. विशिष्ट उद्दीपक समोर असतं, त्याला विशिष्ट प्रतिसाद दिला जातो. अभिसंधान अध्यापनामध्ये लहान मुलांना जर आपल्याला योग्य सवयी लावायच्या आहेत तर आपण या अध्यापन पद्धतीचा किंवा या अध्यापनाचा म्हणजे अभिसंधानाचा वापर करतो. ठीक आहे, छोट्या छोट्या लहान मुलांना जर सवयी लावायच्यात तर आपण अभिसंधानाचा यूज करतो. ठीक आहे, मात्र इथे आपलं उत्तर आहे प्रशिक्षण. त्यानंतर शरीरातील 4 द्रवावर आधारित सुप्त, शीघ्रकोपी, उत्साही व विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार यांनी मांडलेत. ठीक आहे, 4 द्रवावर आधारित, आणि सांगितलंय पण आपल्याला की सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही आणि विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कुणी मांडलेत, तर हे प्रकार मांडलेत हिप्पोक्रेटस यांनी. मग आपण काय केलं, राहिलेल्या 3ही तज्ज्ञांचे जेवढे व्यक्तिमत्वाचे मुख्य प्रकार आहेत ते पण आपण इथं लिहून घेतले, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट एक्झामला त्याचा फायदा होईल. लक्षामध्ये. मग तुम्ही काय करा, व्हिडिओ बघत बघत हे जर तुम्ही नोटबुकवर नोंद करून घेतले तर तुम्हाला जास्त फायदा होईल. ठीक आहे, म्हणजे शेल्डेनचे बघा आता हिप्पोक्रेटसचे 4 द्रवावर आधारित आहेत, म्हणजे सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही आणि विषण्ण, म्हणजे जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे.
पण मग आता शेल्डेन, ठीक आहे, कार्ल युंग आणि क्रेशमर याचं पण बघून घेऊ. जसं कार्ल युंगचे मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे, अंतर्मुखी आणि बहिर्मुखी, दोन मुख्य गटात त्यानं वर्गीकरण केलं व्यक्तिमत्वाचं. कोणी? कार्ल युंगनं. क्रेशमरनं काय केलं? व्यक्तीचा शारीरिक बांधा याच्या आधारावर वर्गीकरण केलं. मेदप्रधान, स्नायूप्रधान, अस्थिप्रधान आणि चौथा मिश्र बनवला, ज्याच्यामध्ये अस्थि आणि स्नायू आहेत. त्यानंतर शेल्डेनचं वर्गीकरण हे शरीर रचना आणि स्वभाव वैशिष्ट्यावर आधारित आहे. म्हणजे स्थूल प्रकृती, बांधेसूद प्रकृती आणि किडकिडीत प्रकृती. याच्याही पुढं जाऊन स्प्रँगरनं समाजशास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे तात्विक, आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक, म्हणजे येणाऱ्या एक्झामसाठी कोणताही तत्त्वज्ञांचा तुम्हाला जर मानसशास्त्रज्ञांचा प्रश्न आला की क्रेशमरचं, शेल्डेनचं, कार्ल युंगचं, स्प्रँगरचं आणि हिपोक्रेटसचं, तुम्हाला हे पण माहीत पाहिजे होतं की हे व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण करताना त्याचा दृष्टिकोन काय होता. म्हणजे हे 4 द्रव्य, व्यक्तीचा बांधा, शरीर रचना आणि स्वभाव वैशिष्ट्य, मानसशास्त्रीय दृष्टिकोन, समाजशास्त्रीय दृष्टिकोन, हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे आपला 1 मार्क हातचा जातो. हे जर तुम्ही एवढं करता तर आपल्याला यावर प्रश्न नेहमी TET पेपर 2ला विचारलेला असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्त्व समजावून घेणे. विविध विषयांचे अध्ययन करताना त्यातील घटक, सूत्रे, नियम व यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्र काढणे ही अध्ययन संक्रमणाची डॅश डॅश आहे. अध्ययन संक्रमण उपपत्तीवर आधारित तुम्हाला हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. अध्ययन संक्रमण उपपत्तीवर आधारित, ठीक आहे. ते काय म्हणतात बघा, अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्त्व समजून घेणे, विविध विषयांचे अध्ययन करताना त्यातील घटक, सूत्रे, नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्र काढणं. तर ही अध्ययनाची कोणती उपपत्ती आहे, असा सरळ प्रश्न आपल्याला त्यांनी विचारलेला आहे. तर ही अध्ययनाची सामान्यीकरण उपपत्ती आहे. म्हणजे अध्ययन पर्याय क्रमांक 1 ही अध्ययनाची सामान्यीकरण उपपत्ती आहे. हे जर आपल्या प्रश्नाचं उत्तर जी जड यानं मांडलेली होती. मग आता एरवी टॉपिक आला तर जे पर्याय बाकीचे आहेत, शक्तिवादी उपपत्ती, समान घटक उपपत्ती आणि बँगलेची उपपत्ती, एकूण 4 ज्या उपपत्ती आहेत अध्ययन संक्रमणाच्या, त्याबद्दल थोडीशी माहिती घ्या. कारण या राहिलेल्या उपपत्ती आपल्याला नेक्स्ट एक्झामला विचारल्या जाऊ शकतात. आपल्याला माहिती आहे की अध्ययन संक्रमण म्हणजे काय? एखादी विशिष्ट परिस्थितीत संपादित केलेली ज्ञान, तंत्र, कौशल्य यांचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये उपयोग होणे, ज्याला आपण अध्ययन संक्रमण असं म्हणतो. ठीक आहे. तर 4 उपपत्त्या आहेत बेसिक अध्ययन संक्रमणाच्या. कोणकोणत्या आहेत? शक्तिवादी उपपत्ती, ही मनाच्या शक्तीद्वारे अध्ययन संक्रमण होतं जनरली, नॅचरली. प्राचीन काळापासून या उपपत्तीचा वापर करतो. दुसरी आहे समान घटक उपपत्ती, थॉर्नडाईकची. मूळ अध्ययनाची परिस्थिती व नंतरची परिस्थिती यातील समानतेमुळे अध्ययन सुकर होतं. योगायोगानं अगोदर शिकवलेलं नंतर शिकवलं जर थोडंसं सारखं असेल तर अध्ययन नंतर शिकवताना सुकर होतं. ही समान घटक उपपत्ती आहे. जर दोन्ही घटक समान आहे, अगोदरचं अध्ययन आणि नंतरचं अध्ययन. सामान्यीकरण उपपत्ती, जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, परिस्थितीचं विश्लेषण करून त्यामधील तत्त्व समजून घेतलं तर अध्ययन संक्रमण होतं. बरोबर आहे. ध्येयनिष्ठ अध्ययन उपपत्ती काय म्हणती? म्हणजे संक्रमणाची, बँगलेची, एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असेल तर अध्ययन संक्रमणाचं मूल्य वाढतं. एक आपण ध्येय ठेवलं तर अध्ययन संक्रमण आपल्याला निश्चितपणे वळून येतं किंवा त्याचं मूल्य वाढतं किंवा त्याचा स्पीड वाढतो. ठीक आहे. बघा, अध्ययन संक्रमणाच्या 4 उपपत्त्या कुणी मांडल्या आणि त्याचा बेस काय आहे हे सुद्धा लिहिलं आहे. ही सुद्धा माहिती आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाटेट एक्झाम, यावर आम्ही टाकण्याचा प्रयत्न करू. नंतर नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणता पर्याय प्रेरणाचक्राचा योग्य क्रम दाखवतो? आता प्रेरणाचक्राची मूळ थीम आता आपल्या सर्वांचं आपल्याला माहिती आहे की आपलं D.Ed किंवा B.Ed झालेले आहे आपल्या सर्वांचं. मग आता ज्यावेळेस आपल्याला प्रेरणाचक्र म्हटलं की लगेच आपल्याला माहिती आहे की प्रेरणाचक्राची सुरुवात मूळ कुठून होते? गरजेतून होते. प्रेरणाचक्राची सुरुवात मूळ कुठून होते? गरजेतून होते. आणि गरजेमुळे काय निर्माण होते? अस्वस्थता. म्हणजे अगोदर गरज निर्माण होईल
मग व्यक्ती अस्वस्थ होईल. अस्वस्थता दूर करण्यासाठी तो काय करेल, समतोल साधण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे तो प्रयत्न करेल, काहीतरी हालचाल करेल आणि या प्रयत्नातून मग म्हणजे समतोल म्हणजे प्रयत्न, समतोल आणि मग समाधान मिळेल. म्हणजे त्याचा हेतू साध्य होईल, म्हणजे त्याला समाधान मिळेल. मग पुन्हा समतोल, पुन्हा गरज, मग पुन्हा अस्वस्थता, पुन्हा प्रयत्न, म्हणजे अशा पद्धतीचं प्रेरणाचक्र राहतं. म्हणजे 1 नंबरला गरज असणारा पर्याय, म्हणजे हे 2 पर्याय तर कटलेच होते. अस्वस्थता अगोदर नाही येणार, अगोदर गरज. तसं आपण जर बघितलं तर 1 नंबरला गरज असणारा फक्त एकच पर्याय. एवढं जरी तुम्हाला माहीत असतं की प्रेरणेची सुरुवात ही गरजेतून होते, तरी आपण पर्याय क्रमांक 3च उत्तर निवडू शकलो असतो. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये जास्त काही आपल्याला डोकं लावायची गरज नाही. तरी पण ही थोडीशी माहिती आहे, ती एक तर लिहून घ्या, थांबून लिहा, किंवा तुम्हाला आम्ही टेलिग्रामला काही वेळामध्ये हे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करूयात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सॅलोव्ही व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती. आता भावनिक बुद्धिमत्तेचे 5 घटक आहेत. आत्मप्रचितीवर उपघटकावर विचारला आहे की आत्मप्रचिती या घटकामध्ये खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही. खूप टेक्निकल झाला हा. ठीक आहे. भावनिक बुद्धिमत्तेचे 5 घटक आहेत. एक आहे आत्मप्रचिती, दुसरा आहे आत्मनियमन, तिसरा आहे प्रेरणा, चौथा आहे समानुभूती, 5वा आहे सामाजिक कौशल्य. आता प्रश्न काय म्हणतो की आत्मप्रचितीमधील कोणता उपघटक नाही. अगोदर पर्यायाकडे येऊ, म्हणजे मग आपल्याला ते समजून येईल की आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणते उपघटक समाविष्ट नाही. परत निगेटिव्ह म्हणले की कोणते घटक. आता आत्मप्रचितीमध्ये कोणते उपघटक येतात आपल्याला हे माहीत पाहिजे होतं. म्हणजे आत्मप्रचिती या उपघटकामध्ये अचूक आत्मपरीक्षण येतं, भावनांची जाणीव येते आणि आत्मविश्वास पण येतो. कोण येत नाही, आत्मनियंत्रण. कोण येत नाही, आत्मनियंत्रण. म्हणजे आत्मनियंत्रण हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आता आत्मनियंत्रण कोणत्या भावनेच्या मुख्य घटकामध्ये येतं, तर आत्मनियंत्रण येतं आत्मनियमन या मुख्य घटकामध्ये. ठीक आहे. ठीक आहे. जर अजून आज एखादा प्रश्न आला आपल्याला एखाद्या प्रश्नामध्ये, तर आपण हे बुद्धिमत्तेचे 5 जे घटक आहेत, आत्मप्रचिती, आत्मनियमन, प्रेरणा, समानुभूती आणि सामाजिक कौशल्य, याबद्दल आपण एक विशेष व्हिडिओ बनवू, जेणेकरून यावर आधारित प्रश्न आला तर आपल्याला तो इझी थोडासा जाईल, किंवा तुम्हाला आपल्याला तो प्रश्न सोडवताना मदत होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही म्हटले. मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी कोणता पर्याय उपयुक्त नाही. संघर्षाच्या कारणापासून अलिप्त राहावे. संघर्षाच्या कारणापासून अलिप्त जर राहिलं तर मानसिक संघर्ष कमी होईल का, तर हो, म्हणजे हा उपयुक्त आहे. संघर्षाची नेमकी कारणे शोधावी. बरोबर आहे. संघर्षाचं कारण जर शोधलं तर आपल्याला संघर्ष कमी करता येईल, कारण त्याच्यावर आपण उपाययोजना करू. वगळलेल्या गोष्टीबद्दल विचार करावा. एकदा आपण वगळल्यात ना गोष्टी, उलट तो विचार करायला नको, म्हणजे हे निगेटिव्ह आहे. म्हणजे हे उत्तर असणार आहे आपलं, हे उपयुक्त नाही. ते बरोबर आहे, विचार करायला नको, ते विचार करावा नाही. वगळलेल्या गोष्टीचा विचार करायला नको होता. आपण परत परत त्याच गोष्टीचा विचार करतो, मानसिक संघर्ष होईल. मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा का, तर हो, येस, तो गरजेचा आहे. म्हणजे उपयुक्त कोणता आहे, पर्याय 1, पर्याय 2 आणि पर्याय 4. कोणता उपयुक्त नाही, पर्याय 3. म्हणून पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. नेक्स्ट, विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे. विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे. ठीक आहे. या विद्यार्थ्यांचे वर्तन सर्वसामान्यांसारखे असते. या विद्यार्थ्यांना नाही, सर्वसामान्यांसारखे नसते विशेष गरजा असलेली बालकं. या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील उपक्रम वेगळे नसावेत.
नाही ना, म्हणजे ते असायला पाहिजेत, म्हणजे ही पण बाब योग्य नाही. या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शिक्षण व्यवस्थेत सामावून घेता येत नाही. ठीक आहे, तर घेता येते ना, घेता येत नाही असं म्हणतात नाही, घेता येते, म्हणजे हे पण योग्य नाही. या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी. हे बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, धारणा निराळ्या पातळीवर असू शकते, या बाबतीत खालीलपैकी दिलेल्या जोड्या जुळवून योग्य पर्याय सांगा. मग आता बोधावस्थाचा संदर्भ येतो, काही गोष्टी आपल्याला चटकन आठवतात. बोधावस्था, उपबोधावस्था काही गोष्टी थोडा प्रयत्न केल्या तरच आठवतात, आणि अवबोधावस्थेमध्ये खूप सारे प्रयत्न करावे लागतात. म्हणजे कचा संदर्भ येतो 2 सोबत. म्हणजे आपण जर उत्तर 2ची निवड केली तर आपल्या जोड्या बरोबर लागतील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्यावेळी एखाद्या अध्ययन घटकाचे अध्ययन करतानाच पाठ्यवस्तूतील परस्पर संबंध, कार्यकारण संबंध इत्यादी बाबी लक्षात घेऊन अध्ययन केले व कालांतराने त्याचे स्मरण करण्याचा प्रसंग आला तर अशा स्मृतीला काय म्हणतात? स्मरणाच्या प्रकारावर आधारित प्रश्न आहे. एकदा रिपीट वाचन करा. ज्यावेळी एखाद्या अध्ययन घटकाचे अध्ययन करतानाच पाठ्यवस्तूतील परस्पर संबंध, कार्यकारण संबंध इत्यादी बाब लक्षात घेऊन अध्ययन केले व कालांतराने त्याचे स्मरण करण्याचा प्रसंग आला तर अशा स्मृतीला डॅश डॅश असं म्हणतात. तर या स्मृतीला आपण तार्किक स्मृती म्हणतो, कारण परस्पर संबंध आणि कार्यकारण संबंध म्हणले की तार्किकता आली. यावर आपण हे उत्तर काढू शकलो असतो. कारण यांत्रिक स्मरण म्हणजे काय? आकलनाशिवाय पाठ केलेली अनुभव त्याच्यामध्ये स्मरण केले जातात. ठीक आहे, आकलनाशिवाय पाठ केलेले जे काही अनुभव आहेत हे यांत्रिक स्मरणामध्ये येतील. तात्कालिकमध्ये काय येईल? एखादा अनुभव घेतल्याबरोबर लगेच आठवला की तो तात्कालिक स्मरणामध्ये जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीनं म्हणजे तार्किक हेच इथं उत्तर बरोबर होतं. त्यानंतर स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य ही खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीचे आधारभूत तत्वे आहेत? स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य आणि सहकार्य. तर ही डाल्टन पद्धतीची, म्हणजे ही जी काही आधुनिक शिक्षण पद्धती आहे तिचे आधारभूत तत्व येतं. स्वयंशिक्षण एक महत्त्वाचा गाभा आहे डाल्टन पद्धतीचा. स्वातंत्र्य विद्यार्थ्याला कृती करण्यासाठी आणि सहकार्यसुद्धा आहे. कारण ही जी पद्धती आहे डाल्टन पद्धती ही मांडली होती हेलन पार्कहर्स्ट यांनी, आणि प्रत्येक विषयासाठी एक वर्ग खोली द्या असं पार्क यांचं मत होतं. या वर्ग खोलीमध्ये विषयाच्या संबंधीमध्ये पुस्तकं ठेवा, इतर शैक्षणिक साहित्य ठेवा, वस्तू ठेवा, आणि म्हणजे विद्यार्थी स्वयंअभिरुचीतून शिकतील. जे वस्तू जी पुस्तक वापरायचं ते वापरतील, म्हणजे मग एकमेकाला सहकार्य बी करतील. म्हणजे सर्वच स्वयंशिक्षण पण होईल, स्वातंत्र्य आहे विद्यार्थ्याला आणि सहकार्य आहे. विशिष्ट विषयाची विशिष्ट वर्ग खोली, आणि तिथं असणारं टीचिंग एड्स पण आहेत, तुमच्या सपोर्टिव्ह करणारे सगळे तिथं साधनं आहेत. म्हणजे हे डाल्टन पद्धतीचं वैशिष्ट्य होतं. ठीक आहे, म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पण बेसिक आपल्याला राहिलेलं, जसं विनेटका जी पद्धती आहे, तर विनेटिका पद्धतीमध्ये डॉक्टर कार्लटन यांनी ही मांडली होती पद्धती. यामध्ये अभ्यास साहित्याबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक साहित्याची उपलब्धता. म्हणजे डाल्टन काय म्हणतो? विषयाच्या संदर्भानं प्रोव्हाइड करा साधनं, आणि विनेटिकामध्ये जे कार्लटन बॉर्नबर्न आहेत यांचं मत आहे की थोडंसं सोशल आणि कल्चरल जे काही साहित्य आहे ते सुद्धा उपलब्ध करून द्या. प्रोजेक्ट आपल्याला माहिती आहे, जे आपण ज्याला प्रकल्प पद्धती म्हणतो, यामध्ये समस्याप्रधान कृती असते एक, ज्याला आपण प्रोजेक्ट मेथड म्हणतो, आणि विद्यार्थी प्रत्यक्ष कृती त्याच्यामध्ये करतात. पण थोडंसं सहकार्य वगैरे याच्यात कमी, म्हणून आपण ही इथं समस्याप्रधान कृतीयुक्त ठीक आहे, स्वयंशिक्षणाला वावे, पण जास्त प्रत्यक्ष कृतीला वावे, म्हणून आपण ही उत्तरं स्किप करायची होती.
गॅरी योजनेबद्दल खूप कमी माहिती आहे. वर्क स्टडी प्ले योजना जी आहे गॅरी योजना, त्याच्यामध्ये ती थोडीशी येते आणि अमेरिकेमध्ये या योजनेचा वापर होतो. जर तुम्हाला याची माहिती मिळाली गॅरी योजनेच्या संदर्भानं तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून आपल्या इतर मित्रांचाही त्यांना नॉलेज मिळून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासून आपली उणीव झाकण्याचा व प्रतिष्ठा वाढवण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो ती डॅश डॅश प्रकारची संरक्षण यंत्रणा मानली जाते. संरक्षण यंत्रणेवर आधारित आपल्याला फर्स्ट पेपरलाही आणि सेकंड पेपरलाही आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत. ज्या काही महत्त्वाच्या 10-15 संरक्षण यंत्रणा आहेत ते आपण करून जाणं अपेक्षित आहे. इथं प्रश्न वाचला की खोटी उगाचच काहीतरी हुशार व्यक्तीबरोबर राहून प्रतिष्ठा वाढवणं वगैरे, ठीक आहे, तिच्याशी आपलं नातं आहे असं सांगून भासवणं, म्हणून नात्याबरोबर भासवणं पण आणि आपली उणीव पण झाकवणं, तर ही कुठल्या प्रकारची संरक्षण यंत्रणा येईल, तर ती असणार आहे तादात्म्य. ठीक आहे. मग आता प्रतिपूरणमध्ये काय आहे, कारण आपल्याला राहिलेले पर्याय पाहणं अपेक्षित आहे, कारण नेक्स्ट एक्झामला प्रतिपूरण विचारू शकतात. आता प्रतिपूरण म्हणजे काय, एका क्षेत्रात यश मिळवता आलं नाही तर दुसऱ्या क्षेत्रामध्ये यश मिळवून भरपाई करण्याचा प्रयत्न ती व्यक्ती करत असते आणि या संरक्षण यंत्रणेचा वापर करत असते. उदाहरणार्थ काय, तुम्हाला विशेष बाब लक्षात येईल की जे विद्यार्थी किंवा व्यक्ती शारीरिक व्यंग असलेले असतात हे कला क्षेत्रामध्ये खूप आघाडीवर असतात. मग कोणती, एखादा पियानो वादक असेल किंवा एखादा नेमबाजीमध्ये असेल एक्सपर्ट किंवा अजून एक्स्ट्रा सेक्टरमध्ये चित्रकार असेल, त्याच्यामध्ये ते काय करतात, आपली जी कमतरता आहे ती दुसऱ्या क्षेत्रामध्ये, म्हणजे एखाद्या क्षेत्रात कमी असणारा व्यक्ती दुसऱ्या क्षेत्रामध्ये ती कमतरता भरून काढतो, त्याला आपण प्रतिपूरण म्हणावं. विस्थापन म्हणजे काय, आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती आपल्यावर रागवली तर आपण त्या व्यक्तीवर रागवू शकत नाहीत. हे जनरली तुम्हाला कुणा घरी आपल्या फॅमिलीमध्ये होतं किंवा ऑफिसमध्येही होतं. म्हणजे ऑफिसवर जर आपला कोणी बॉस रागवला तर ती व्यक्ती त्याच्या बायकोवर, मग बायको मुलांवर राग काढते. मग याला ही म्हणजे ह्या दोघांनी पण, म्हणजे त्या पुरुषानं नंतर त्या बायकोनं कोणती यंत्रणा वापरली, तर संरक्षण यंत्रणा वापरली, त्याला आपण विस्थापन म्हणू शकतो. किंवा छोटं उदाहरण आहे की लहान मुलं एखादी वस्तू जर मागितली तर नाही दिली तर हातपाय आदळतात. मग आता लहान मुले हातपाय आपटून आदळापट करणं ही लहान मुलांची एक प्रकारे संरक्षण यंत्रणाच आहे. तिसरा पर्याय आत्मताडन. आता आत्मताडन म्हणजे काय, आपली चूक झाली असताना आपल्याला जबरदस्त शिक्षा झाली आहे, ठीक आहे, हे दाखविण्यासाठी व्यक्ती स्वतःमध्ये ही यंत्रणा वापरतात. किंवा आपल्याकडून एक चूक झाली आणि म्हणून मी स्वतःला खूप मोठी शिक्षा करून घेतोय, म्हणजे शिक्षा करून घेतली आहे असं, ठीक आहे. म्हणजे आपली चूक नसती वास्तवात तिथं, तरी आपण स्वतःला, आता चूक नसताना शिक्षा करून घेणे म्हणजे काय, आता म्हणजे त्याचं उदाहरण आहे जे काही आमरण उपोषण वगैरे आहे, हा त्यातला प्रकार येतो आत्मताडनमध्ये. तो पॅटर्न आपल्याला एक एक्झाम्पल देता येईल, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, नव्याने येणारे अनुभव हे जुन्या अनुभवात साधर्म्य, सानिध्य इत्यादी नियमानुसार मिसळत जाऊन त्यांच्या साखळ्या तयार होतात असे मत मांडून साहचर्यवादावर आधारलेली प्रबोध प्रक्रियेची उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली, तर ती मांडली होती जॉन हर्बर्ट. आता साहचर्यवादाची जी प्रबोध प्रक्रियेची उपपत्ती आहे याबद्दलची माहिती मिळाली नाही बुक्समध्ये, ती पण माहिती मिळाली तर तुम्ही थोडंसं बेसिक साहचर्यवादाच्या प्रबोध उपपत्ती जी आहे हार्बर्टची याबद्दलची माहिती लिहा थोडं, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी शास्त्र किंवा विज्ञान या विषयाच्या अध्यापनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तर्कशुद्ध विचारांचा विकास होण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती शोधून काढली, तर ती पद्धती संशोधन पद्धती आहे. विज्ञान म्हणलं की लगेच आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे होतं, म्हणजे या प्रश्नामध्ये आपलं उत्तर येणं अपेक्षित आहे. आता आपण विश्लेषणच करत आहोत तर आपण 4ही पर्यायाचं विश्लेषण करू,
परंतु डॉक्टर आर्मस्ट्रॉंगची पद्धती म्हणलं की संशोधन पद्धती हे आपल्याला पाठच असणार आहे किंवा आहे, आणि विज्ञान विषयाची म्हणलं की संशोधन पद्धती सर्वात महत्त्वाची आहे. कारण चर्चासत्र, मग चर्चासत्राचं काय, चर्चासत्रामध्ये काय महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा परिसंवाद आणि चर्चासत्र ह्या विचार प्रक्रियेला चालना देतात. विचाराचं आदान प्रदान करण्यासाठी चर्चासत्र आणि परिसंवाद महत्त्वाचे आहेत, विज्ञानासाठी नाही आहेत. ठीक आहे, नंतर वापरल्या जातील, परंतु मुख्य काय आहे, विचार प्रक्रियेला चालना देणं आणि विचारांचं आदान प्रदान. कोणती पद्धती, त्या चर्चासत्र आणि परिसंवाद. व्याख्यानामध्ये काय असतं, ही एक शिक्षक केंद्रित पद्धती आहे. ठीक आहे, विषयाचं एक सलगपणे वर्णन करायचं आहे, तुम्हाला विषयाचं एक सलगपणे स्पष्टीकरण करायचं आहे, तर मग व्याख्यान पद्धती वापरल्या जाते. म्हणजे प्रश्न वाचला कीच आपल्याला ओळखून जातं की अरे हे संशोधन आहे. त्यानंतर स्किनरच्या मते मुलांचे अध्ययन कच्चे राहण्याचे कारण त्याचे प्रबलीकरण न होणे या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. ठीक आहे, मुलांचं अध्ययन कच्चे राहण्याचं कारण त्याचं प्रबलीकरण होत नाही आहे, त्या संदर्भानं योग्य विधान म्हणजे योग्य विधान नसणारा पर्याय निवडा. ठीक आहे, प्रश्नही निगेटिव्ह, पर्याय निगेटिव्ह आहे. थोडंसं आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे की स्किनर म्हणलं की आपल्याला साधक अभिसंधान उपपत्ती आठवायला पाहिजे. मग साधक अभिसंधान उपपत्तीचे एज्युकेशनमध्ये काय उपयोजन आहे हे क्लिक झालं की आपण या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो. प्रबलीकरण न होण्याचे कारण प्रोत्साहनाचा प्रभाव असणे, हे तर बरोबर आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असणे, हे रॉंग आहे. म्हणजे हेच उत्तर असणार आहे आपलं. कारण आपल्याला काय म्हणलं आहे की प्रबलीकरण न होणे या संदर्भात योग्य नसणारा पर्याय, तर तो आहे पर्याय क्रमांक 2. आपल्याला कळायला लागेल. अध्ययन घटकाच्या सरावाचा अभाव असणे, हे बरोबर आहे. व्यक्तिगत अध्ययन पद्धतीची सोय केल्यास प्रबलीकरण चांगले होणे, हे पण बरोबर आहे. म्हणजे कोणतं उत्तर आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 निगेटिव्ह आहे थोडंसं, तो तुम्ही काळजीपूर्वक प्रश्न वाचणं गरजेचं आहे. जोड्या लावा विचारलं आहे, डायरेक्ट जे उपागम आहेत ते आणि त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे त्यावर आधारित क्वेश्चन आहे. आपण जर पर्याय क्रमांक 2ची जर निवड केली तर आपलं उत्तर बरोबर येतं. त्यानंतर नेक्स्ट आहे, दिलेल्या विधानामध्ये वाढी संदर्भात, ठीक आहे, वाढ या घटकासंदर्भात कोणतं विधान योग्य आहे. वाढ ही अनिश्चित स्वरूपाची असते का? वाढ ही अनिश्चित स्वरूपाची असते का? नाही, वाढ ही निश्चित आहे. ठीक आहे, वाढ ही निश्चित स्वरूपाची असते. म्हणजे हे रॉंग आहे. त्यानंतर वाढ ही अनुवंशिक असते का? यस, उंची आपल्याला जनरल माहिती आहे की उंची ही अनुवंशावर आधारित असते. त्यानंतर म्हणजे आपलं उत्तर तर मिळालं आपल्याला की पर्याय क्रमांक 2. गर्भधारणेच्या वेळी गुणसूत्राच्या मांडणीप्रमाणेच वाढ होईल असे नाही, तर होईल ती. आणि गुणसूत्राच्या मदतीने तयार होणाऱ्या जैविक रचनेवर वाढ नियंत्रित नसते, तर तिथं असायला पाहिजे होतं असते. म्हणून तिसरा चुकला, चौथा चुकला, पर्याय पहिलाही चुकला. मग योग्य वाढीच्या संदर्भानं आहे पर्याय 2. त्यानंतर खाली दिलेल्या शैशवावस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे. कारक कौशल्याच्या संदर्भानं अयोग्य असणारं विधान, नवजात शिशूला भावविश्व नसते. ठीक आहे, बरोबर आहे. नवजात शिशू डायरेक्ट नवजात आहे, त्याच्या तर भावना कुठून येणार आहेत. मुलाच्या वर्तनावर त्याच्या मातापिता यांच्या वर्तन प्रकारांचा प्रभाव असतो, हे पण बरोबर आहे. मुलांच्या हालचालीची वाढ पायापासून डोक्याकडे होत जाते. सर्वच क्षेत्रात सारखी म्हणजे होते असं सांगता येणार नाही की पायापासून डोक्याकडेच होते. ठीक आहे, म्हणजे हे चुकीचं वाटतं आपल्याला. मुलांची स्मरणशक्ती तीव्र असते का? तर हो. म्हणजेच उत्तर काय असणार आहे आपलं, ते काय म्हणलं की विधान अयोग्य विधान ना. म्हणजे अयोग्य विधान कोणतं आहे मग, तर पर्याय तिसरं हेच अयोग्य आहे. खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनाविषयीचे कोणते विधान योग्य नाही. संवेदना या टॉपिकच्या संदर्भानं प्रश्न तुम्हाला विचारला आहे आणि संवेदनाबाबत योग्य नसणारं विधान आपल्याला निवडा म्हणून विचारले. ठीक आहे, बाह्य उद्दीपकासंबंधी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया म्हणजे संवेदना, बरोबर आहे.
बाह्य उद्दीपकाविषयीची केवळ जाणीव म्हणजे संवेदना. बरोबर आहे, जाणीव म्हटलं की संवेदना आलीच त्याच्यामध्ये. ठीक आहे, जाणीव, संवेदनेमध्ये फक्त जाणीव होते. ज्ञान झाला की ते मग अवबोधाकडे जाईल. बरोबर आहे का? फक्त जाणीव झाली का म्हणजे संवेदना झाली. ठीक आहे, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान बरोबर आहे. आपल्याला म्हटलं योग्य नाही म्हणजे आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे, म्हणजे हे आपलं उत्तरच नाही, कारण हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. बाह्य उद्दीपकाविषयीचे ज्ञान होणे म्हणजे संवेदना का? नाही, फक्त जाणीव, फक्त संवेदना होणे म्हणजे तुम्ही जर ज्ञान या शब्दाकडे गेलात तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? अवबोधामध्ये होतं, म्हणून तिसराच रॉंग होईल. ठीक आहे, मग ते अवबोध आहे, ते संवेदना नसून ते काय आहे? ते अवबोध आहे. ठीक आहे, मग बाह्य उद्दीपकाशिवाय संवेदना होणे शक्य नाही. बरोबर आहे, कारण कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपक गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तुमच्या मनामध्ये संवेदना निर्माण होणार नाही. म्हणून हे सुद्धा काय आहे? बरोबर आहे की बाह्य उद्दीपक पाहिजेच संवेदना निर्माण होण्यासाठी. मग योग्य नाही म्हणजेच चुकीचा पर्याय कोणता आहे? तर हा. म्हणून पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर आपणास जो अवबोध होतो तो आकृती व पार्श्वभूमी या स्वरूपात होत असतो. या समष्टीवाद्यांच्या म्हणण्याला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देत नाही? अवबोध या टॉपिकवर जे समष्टीवाद्यांची विचारधारा आहे त्या विचारधारेच्या संदर्भानं आणि समष्टीवाद्यांनी आकृती आणि पार्श्वभूमीच्या संदर्भानं जे विचार मांडलेत अवबोधाच्या संदर्भानं, त्या संदर्भानं आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. वास्तविक पाहता आपण वाचनामध्ये आणि टीचिंगमध्ये आहोत तर हा क्वेश्चन खूप इझी आहे. पर्यायाकडे जाऊया आपण. संवेदनेला अर्थ लावताना आकृती व पार्श्वभूमी या दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. संवेदनेला अर्थ लावताना आकृती व पार्श्वभूमी या दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. बरोबर आहे, एखाद्या संवेदनेला जर अर्थ लावायचा आपल्याला तर आकृती आणि पार्श्वभूमी, तुम्ही एखादं दृश्य पाहू लागलात, समजा तुम्ही एखाद्या विवाह प्रसंगामध्ये गेलात तर जनरली आपल्याला आकृती आणि पार्श्वभूमी लक्षात घ्यावं लागते. तुम्ही वधूवर, ही झाली आपली आकृती, पार्श्वभूमी त्याच्या बाजूचे लोक, स्टेज वगैरे, म्हणजे मग तुमच्या मनात ज्या काही संवेदना निर्माण होतील तर या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत का? तर हो. पण आपल्याला चुकीचं विधान निवडायचं या बाबतीत. कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचे नसते. कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे नसते. म्हणजे हेच विधान इथं रॉंग होणार आहे. नसतं असं म्हणू शकत नाही आपण, पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेची असते. ठीक आहे, म्हणजे हेच उत्तर आहे. आता का उत्तर आहे बघा, तिसरं वाचा. आपल्याला पहिलं कळलं, तिसरं बघा काय, आकृती व पार्श्वभूमी यात बदल होऊ शकतो का? हो, बदल होऊ शकतो ना. समजा उदाहरणार्थ आपण टीचिंगचंच उदाहरण घ्या. अध्यापन करत असताना ज्यावेळेस शिक्षक तुम्हाला अध्यापन करतात त्यावेळेस अध्यापक हे आपली आकृती झाली आणि वर्ग आणि विद्यार्थी ही पार्श्वभूमी झाली. पण ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या शिक्षकाने विचारलेल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण विद्यार्थी देईल किंवा उत्तर देईल त्यावेळेस पूर्ण वर्गाची आकृती तो विद्यार्थी झाला उत्तर देणारा, आणि पार्श्वभूमी हे झाला वर्ग, प्राध्यापक आणि ते स्टूल वगैरे सगळं काही. म्हणजे आकृती आणि पार्श्वभूमी यात बदल होऊ शकतो का? तर निश्चितपणे आकृती आणि पार्श्वभूमीमध्ये बदल होऊ शकतो. तुम्ही कुठेही जरी गेलात तर त्याच्यामध्ये क्षणिक का होईना बदल होऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट, हा बदल अनुभव घेणाऱ्या व्यक्तीवर व वस्तूच्या स्वरूपावर अवलंबून असतो का? तर येस, त्याला काय अनुभूती येते त्यावर तो अनुभव असतो. तो कशाला कॉन्सन्ट्रेट होतो याला देखील महत्त्व आहे. म्हणून 1, 3 आणि 4 हे जे पर्याय आहेत हे विधानाला पुष्टी देतात समष्टीवाद्यांच्या, मात्र तो तिसरा देत नाही. म्हणून पर्याय 3 हेच उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट, पर्याय 2. ठीक आहे, आपलं क्लिक करताना थोडंसं चुकते, मात्र इथं 1, 3 आणि 4 पुष्टी देतात, 2 हा पर्याय पुष्टी देत नाही. आणि शेवटचा प्रश्न आहे, प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना त्या वस्तूचे चित्र आपल्या मनचक्षुपुढे उभे राहते, ती प्रतिमा होय. प्रतिमाविषयी खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान योग्य नाही? ठीक आहे, शेवटीला निगेटिव्ह क्वेश्चन केलेत त्यांनी बरेचसे. आपल्याला एक मानसिक प्रक्रिया, प्रतिमा, कल्पना, प्रेरणा, भावना यावर प्रश्न विचारल्यात त्यांनी,
आणि नंतर ते निगेटिव्ह करून विचारलेत. प्रश्नपत्रिका वाचत असताना कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. आता प्रतिमेवर आधारित प्रश्न विचारला आणि त्याबाबत कोणतं विधान योग्य नाही असं ते शेवटी म्हणालेत. पर्याय वाचूयात. प्रतिमा तयार होण्यासाठी आधी अनुभव घेतलेला असणे आवश्यक आहे. बरोबर आहे. तरच आपण अनुभवांचं पुनर्जीवन करू ना, तरच आपल्या मनामध्ये प्रतिमा तयार होतील. अनुभवाचं पुनर्जीवन झालं तरच प्रतिमा तयार होतील. म्हणजे त्या अगोदर अनुभव घेणं अपेक्षित आहे. अनुभव नाही तर प्रतिमाच नाही. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं बघा, प्रतिमा तयार होताना सारख्याच तीव्रतेने होतात. आता हे रॉंग आहे. कारण प्रतिमा तीव्रता जी असते ही व्यक्तिपरत्वे भिन्न असते. म्हणून आपण सारख्याच प्रतिमा तीव्र होतात हे 100% बरोबर आहे असं म्हणू शकत नाही. म्हणून हेच रॉंग आहे. म्हणून हेच उत्तर आहे. का? कारण तिसरं बघा, जसजसं कालावधी लोटतो तसतशा प्रतिमा धूसर होतात. बरोबर आहे. लक्षामध्ये कालावधी लोटल्याच्या नंतर बघा, आता तुम्ही एखादी अनुभूती घेतली, तुम्ही एखादा अनुभव घेतला तर तो जशा तशा आठवणार नाही. तुम्ही काल एक फिल्म बघितला आणि तुम्ही 10 वर्षापूर्वी एक फिल्म बघितला तर ती 10 वर्षापूर्वी पाडलेल्या फिल्मची स्टोरी तुमची धूसर होत जाईल, मात्र कालची जास्त लक्षात राहील. ठीक आहे, म्हणजे हे बरोबर वाटते. ज्ञानेंद्रियाद्वारे ग्रहण होणाऱ्या संवेदनेशी प्रतिमा निगडीत असतात. यस, ज्ञानेंद्रियाद्वारे जे काही ग्रहण होणारी संवेदना आहे त्या प्रतिमा निगडीत असतात का? हो. अरे उलट त्याच्यावरूनच प्रकार पडतात. जसं आपल्याला माहिती आहे, दृक प्रतिमेचा संदर्भ डोळ्यासोबत येतो, रस प्रतिमेचा संदर्भ जिभेसोबत येतो, गंध प्रतिमेचा संदर्भ नाकासोबत येतो, स्पर्श प्रतिमेचा संदर्भ त्वचेसोबत येतो. म्हणजे चौथासुद्धा पर्याय आपला बरोबर आहे. म्हणजे पहिला बरोबर, तिसरा बरोबर, चौथा बरोबर. चूक काय वाटते? पर्याय क्रमांक 2. त्या सारख्याच तीव्रतेच्या नसतात, व्यक्तिपरत्वे त्या भिन्न असतात. अशा पद्धतीनं आपण जवळपास 30 प्रश्नांचं चर्चा केलेली आहे. पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे पण लिहा परत रिपीट बघून, जेणेकरून तुम्हाला ते येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरतात. जे आपले मित्र तयारी करतात त्यांना देखील व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा होईल. आणि तुम्ही आम्हाला ऑनलाईन जे आमचे प्लॅटफॉर्म आहेत त्याला फॉलो करू शकता. यूट्यूब चॅनल, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपचं सुद्धा चॅनल आहे, फेसबुक पेज आणि इन्स्टा पेज. या सर्वांच्या लिंक ज्या आहेत या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत व्हिडिओच्या, किंवा तुम्ही डायरेक्ट सर्चसुद्धा त्या प्लॅटफॉर्मला ओएसिस करिअर पॉईंटनं सर्चसुद्धा करू शकतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.